इंग्लिश चॅनल पोहून पार करणारी जगातील यंगेस्ट आणि फास्टेस्ट महिला दिव्यांग खेळाडू कोण बनली आहे? तर ती कोण बनली आहे? तर भारताची जी.आर. राय. ठीक आहे. आता हे इंग्लिश चॅनल कुठे आहे? तर इंग्लिश चॅनल इंग्लंड आणि फ्रान्समध्ये एक समुद्राचा स्ट्रेच आहे. किती? तर 34 किलोमीटरचा एक समुद्राचा स्ट्रेच आहे. ठीक आहे. आणि तो जियाने फक्त 17 तास आणि 25 मिनिटात पार केला आहे. आता अशीच कामगिरी तिने 2022 साली सुद्धा केली होती. ठीक आहे. 2022 साली तिने श्रीलंका आणि इंडियामध्ये एक स्ट्रेट आहे, त्याचं नाव काय? तर पाल्क स्ट्रेट. ठीक आहे. तर हे पाल्क स्ट्रेट तिने फक्त 13 तासात पोहून काढलं होतं. ठीक आहे. पण आपल्याला इथे काय विचारलंय? तर इंग्लिश चॅनल. ठीक आहे. तर हे इंग्लिश चॅनल पोहून काढणारी ती जगातील पहिलीच दिव्यांग खेळाडू आहे. ठीक आहे. आता हे पार करताना तिचं एज किती होतं? तर फक्त 16 वर्ष एवढंच एज होतं. ठीक आहे. समजलं? पुढे आता अमेरिकेची एक अकॅडमी आहे, कोर्वस अमेरिकन अकॅडमी. ही काय करते? तर बास्केटबॉलमध्ये लोकांना ट्रेनिंग देते. ठीक आहे. कशामध्ये? तर बास्केटबॉलमध्ये. ठीक आहे. आता भारताचं जे बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आहे, ह्यांनी काय केलं आहे? ह्या कोर्वस अकॅडमी सोबत मिळून एक नॅशनल बास्केटबॉल अकॅडमी NBA स्थापन केली आहे. ती कुठे स्थापन केली आहे? तर ती स्थापन केली आहे मुंबईमध्ये. ठीक आहे. पण ही यांची पहिलीच NBA अकॅडमी आहे का कोर्वसची? नाही. पहिली कुठे केली होती त्यांनी? तर मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये केली होती. कुठे? मणिपाल युनिव्हर्सिटी. आणि ही मणिपाल युनिव्हर्सिटी आहे कुठे? तर ही आहे कर्नाटकमध्ये. उडुपी डिस्ट्रिक्ट आहे कर्नाटकमध्ये, तिथे आहे. ठीक आहे. पुढे इंडिपेंडंट इंडियामधली पहिली भारतीय महिला जिने मल्टिपल मेडल्स म्हणजे एकापेक्षा अधिक मेडल तिने एका ऑलिम्पिकमध्ये घेतले आहेत, तर ही कोण बनली आहे? तर ही बनली आहे मनू भाकर. ठीक आहे. आता तिने 2 ब्रॉन्झ मेडल जिंकले. ठीक आहे. पहिलं मेडल कुठलं जिंकलं तिने? तर पहिलं मेडल जिंकलं तिने इंडिव्हिज्युअल 10 मीटर एअर पिस्टलमध्ये. ठीक आहे. आणि दुसरं जिंकलं तिने मिक्स डबलमध्ये. कशामध्ये? मिक्स डबल इव्हेंटमध्ये जो की होता तो पण 10 मीटर एअर पिस्टलचाच होता. ठीक आहे. आता हे कोणासोबत जिंकलं तिने? तर भारताच्याच सरबजोत सिंग सोबत. कोणासोबत? भारताच्याच सरबजोत सिंग सोबत. ठीक आहे. आता ऑलिम्पिक संपल्यानंतर जी क्लोजिंग सेरेमनी झाली, त्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये मनू भाकर आणि भारताचाच PR श्रीजेश ह्या दोघांनी काय? तर हे दोघं कोण होते? तर फ्लॅग बेअरर होते. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे दोघं फ्लॅग बेअरर होते. पुढे 2025चा एशिया कप जो T20 फॉर्मॅटमध्ये होणार आहे, तो कुठे होणार आहे? तर तो होणार आहे इंडियामध्ये. ठीक आहे. तर हा एशिया कप T20 मध्ये का ठेवला आहे? तर बघा, एशिया कप हा वन डे सुद्धा असतो, T20 सुद्धा ठेवला आहे. ठीक आहे. तर एशिया कप हा फक्त प्रॅक्टिससाठी असतो. एखादी मोठी टुर्नामेंट असेल तर त्याआधी प्रॅक्टिस व्हावी म्हणून एशिया कप हा ठेवला जातो. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे T20चा जो वर्ल्ड कप आहे पुढचा, तो कधी होणार आहे? तर 2026 मध्ये होणार आहे. ठीक आहे. तर त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून 2025 मध्ये जो एशिया कप होणार आहे तो T20 फॉर्मॅटमध्ये त्यांनी ठेवलेला आहे. ठीक आहे. आता हा 2026चा T20 वर्ल्ड कप कुठे होणार आहे? तर तो होणार आहे इंडिया आणि श्रीलंका 2 देशामध्ये होणार आहे. ठीक आहे. आणि जो ह्याचा पुढचा जो एशिया कप असेल 2027चा, तो असेल वन डे फॉर्मॅटमध्ये. कशामध्ये? तर वन डे फॉर्मॅटमध्ये असेल. का? तर 2027 साली 50 ओव्हरचा वर्ल्ड कप आहे. ठीक आहे. आणि तो कुठे आहे? तर तो आहे साऊथ आफ्रिका प्लस झिम्बाब्वे प्लस नामेबिया ह्या 3 देशामध्ये. ठीक आहे. समजलं? पुढे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधला यंगेस्ट ऑलिम्पिक रेफरी कोण बनला आहे? जो भारताचा आहे. ठीक आहे. तर कोण बनला आहे? तर लेफ्टनंट कर्नल कबिलान साई अशोक. ठीक आहे. पुढे 33व्या ऑलिम्पिक गेमसाठी आपलं जे खेळ मंत्रालय त्याने एक पोस्टल स्टॅम्प किंवा काय तर डाक तिकीट रिलीज केलंय. तर त्या डाक तिकिटावर ह्यापैकी कुठला गेम नाही आहे? तर बघा, हे आहे ते डाक तिकीट. तर इथे तुम्हाला दिसतोय जावलिन थ्रो किंवा भालाफेक. इथे काय दिसते? तर नौकायान किंवा काय तर सेलिंग. तिसरं काय दिसते? तर फील्ड हॉकी. आणि चौथं काय दिसते? तर टेबल टेनिस. म्हणजे ह्याच्यामधलं कुठलं नाहीये? तर शूटिंग नाहीये. ठीक आहे. बाकीचे टेबल टेनिस, फील्ड हॉकी आणि जावलिन थ्रो आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठलं आहे? तर नौकायान आहे. पुढे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक खड्डा आहे. ठीक आहे. मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्याचं नाव हे नेपाळच्या एका महिलेच्या नावावर ठेवलं आहे. ठीक आहे. तर त्या महिलेचं नाव काय आहे? तर लामू पसांग शेर्पा. ठीक आहे. आता कोण आहे ही व्यक्ती? तर माउंट एव्हरेस्ट चढणारी जगातील सगळ्यात पहिली महिला आहे. ठीक आहे ही. आणि तो तिने कधी चढला होता? तर 1993 साली चढला होता. आता असेच 3 खड्डे मंगळ ग्रहावर सुद्धा आहेत. ठीक आहे. तर आपल्या भारताची जी एक रिसर्च लॅबोरेटरी आहे तिचं नाव काय? तर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, जी अहमदाबादला आहे. ठीक आहे. तिने सुद्धा ह्या मंगळावरील 3 खड्ड्यांना नाव दिलं आहे. आता त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे, एकाचं आहे लाल, एकाचा आहे हिल्सा आणि एकाचा आहे मुरसन. ठीक आहे.
काय मुरसन. आता हे लाल कोणावरनं नाव दिलं आहे त्यांनी, तर जे खगोलशास्त्रज्ञ आहेत प्रोफेसर देवेंद्र लाल ह्यांच्या नावावरनं ते लाल हे नाव दिले आहे. ठीक आहे. हिल्सा काय आहे, तर बिहारमध्ये एक हिल्सा नावाचं शहर आहे. आणि मुरसन काय आहे, तर हे युपी मध्ये एक मुरसन नावाचं शहर आहे, त्याच्यावरनं ते नाव दिलेलं आहे. ठीक आहे, समजलं. पुढे एशियन क्रिकेट काउन्सिलचं नेक्स्ट प्रेसिडेंट कोण बनला आहे, तर त्याच्यामध्ये हे रेसमध्ये होते, त्यांचं नाव आहे मोहसिन नकवी. पण आता हे झालेले नाही आहेत. ठीक आहे, मोहसिन नकवी पण नाही, ह्याच्यामधलं कोणीच नाही. त्यांचं नाव काय आहे, तर शामी सिल्वा. काय, शामी सिल्वा. आणि कुठल्या देशाचे आहे, तर श्रीलंकेचे आहेत. श्रीलंका देशाचा क्रिकेट बोर्ड जे आहे त्याचे ते आधी अध्यक्ष होते. ठीक आहे, आणि आता ते एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. कोणानंतर, तर ते कोणाला रिप्लेस केलंय त्यांनी, तर जय शहाना रिप्लेस केलंय. ठीक आहे, आणि जय शहा आता काय झालेले आहेत, तर ते ICCचे अध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे, समजलं. ह्याच्यामधलं कोणी नाही. ठीक आहे, हे आहेत मोहसिन नकवी, हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. हे रेसमध्ये होते पण हे नाही झाले. ठीक आहे, कोण झालंय, तर शामी सिल्वा झालेले आहेत. ठीक आहे, पुढे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जी क्लोजिंग सेरेमनी झाली त्याच्यामध्ये इंडियाचं फ्लॅग बेरर कोण होतं, तर कोण होतं, तर मनू भाकर आणि कोण, तर PR श्रीजेश. आणि ओपनिंग मध्ये कोण होतं, तर ओपनिंग मध्ये होतं टेबल टेनिसचा महान खेळाडू कोण, तर अजंता शरद कमल. ठीक आहे, आणि बॅडमिंटनची एक दुसरी महान खेळाडू कोण, तर PV सिंधू. ठीक आहे, हे व्यवस्थित लक्षात असू द्या. आणि टॉर्च बिरर कोण होतं, तर टॉर्च बिरर होतं महान खेळाडू आपला शूटिंगचा अभिनव बिंद्रा. ठीक आहे, पुढे पाकिस्तानचा दुसरा सगळ्यात मोठा नागरिक सन्मान ज्याचं नाव काय आहे, हिलाल इम्तियाज. ठीक आहे, तर हा कोणाला भेटलेला आहे, तर ह्याला तुम्ही ओळखत असाल. ह्याचं नाव काय आहे, तर अरशद नदीम. ठीक आहे, ज्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताच्या नीरज चोप्राला हरवून गोल्ड मेडल घेतलं होतं. ठीक आहे, आता पाकिस्तानचा सगळ्यात मोठा नागरिक सन्मान कुठला आहे, तर निशाने पाकिस्तान. जसं आपल्या भारताचा सगळ्यात मोठा सन्मान कुठला आहे, नागरिक सन्मान, तर भारत रत्न असतो, तसं ह्यांचा काय आहे, तर निशाने पाकिस्तान. पुढे भारताची जी पुरुषांची ज्युनियर हॉकी टीम आहे तिचा नवीन कोच कोणाला अपॉइंट केला आहे, तर कोण आहे तो, तर PR श्रीजेश. ठीक आहे, पुढे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचा ऑलिम्पिक लॉरेल हा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, तर हा भेटला आहे फिलिपो ग्रांडी यांना. ठीक आहे, हे आहेत फिलिपो ग्रांडी. ठीक आहे, हे कोण आहेत, तर ते UNHCR चे हेड आहेत. UNHCR म्हणजे काय, तर युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर रेफ्युजीज. ठीक आहे, आता असाच एक अवॉर्ड काय नाव त्याचं, तर ऑलिम्पिक ऑर्डर हा कोणाला भेटलेला आहे, तर हा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने कोणाला दिलेला आहे, तर आपले महान खेळाडू काय, तर अभिनव बिंद्राजींना दिलेले आहे. ठीक आहे, जे की काय होते, तर ओपनिंग सेरेमनीमध्ये टॉर्च बिरर होते. ठीक आहे, पुढे 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किंवा समर ऑलिम्पिक्समध्ये कुठल्या देशाने टॉप केलाय मेडल टॅली, तर कोणी केली आहे, तर अमेरिकेने केली आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही इथे मेडल टॅलीमध्ये बघाल तर चायना आणि अमेरिकेचे गोल्ड हे जवळपास सेमच होते. ठीक आहे, पण अमेरिकेचे जे सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल आहेत ते चायनापेक्षा जास्त आहेत. ठीक आहे, म्हणजे टोटल टॅली त्यांची चायनापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे काय, तर चायना हा 1 नंबरला होता. ठीक आहे, आता ह्या गेमसाठी जे मोटो किंवा जे ध्येय वाक्य होतं ते काय होतं, तर गेम्स वाईड ओपन. ठीक आहे, आणि मॅस्कॉट किंवा शुभंकर काय होता, तर फॅरेजेस कॅप. ठीक आहे, ह्या आहेत फॅरेजेस कॅप ज्या की फ्रेंच रिव्होल्युशनच्या वेळेला एक प्रतीक होत्या. ठीक आहे, आता ह्या ऑलिम्पिक्समध्ये एक नवीन गेम इंट्रोड्यूस झाला, त्याचं नाव काय आहे, तर ब्रेक डान्सिंग. हा बघा, हा आहे ब्रेक डान्सिंग. आणि 4 खेळ असे होते ते दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळले गेले. ठीक आहे, त्यांचं काय नाव आहे, तर सर्फिंग, स्केटबोर्डिंग, स्पोर्ट्स क्लाइम्बिंग आणि 3x3 बास्केटबॉल. ठीक आहे, ही आहे सर्फिंग, ही आहे स्केटबोर्डिंग, ही आहे रॉक क्लाइम्बिंग किंवा काय, तर स्पोर्ट्स क्लाइम्बिंग, आणि ही आहे 3x3 बास्केटबॉल स्पर्धा. ठीक आहे, पुढे रशिया आणि बेलारूस ह्या देशांना वॉर चालू असल्यामुळे त्यांना बॅन करण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि मेडल टॅलीमध्ये इंडियाची रँक किती होती, तर 71 होती. ठीक आहे, काय होती, 71. आता हे महत्वाचा पॉईंट आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आणि जस्ट इन केस तुमच्या माहितीसाठी जी पाकिस्तानची रँक होती ती किती होती, तर 62 होती. ठीक आहे, कारण का, तर हर्षद नदीमने गोल्ड जिंकलं होतं म्हणून. ठीक आहे, पुढे आता पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये जी ओपनिंग सेरेमनी झाली त्याच्यामध्ये इंडियाचं फ्लॅग बेरर कोण होते, तर कोण होते, तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव. हा आहे सुमित अंतिल जो जॅव्हलिन थ्रोवर आहे किंवा भालाफेक करणारा स्पोर्ट्स पर्सन आहे, आणि ही आहे भाग्यश्री जाधव जी शॉर्टपुट किंवा गोळाफेक करणारी आपल्या भारताची खेळाडू आहे. ठीक आहे, आता पॅराऑलिम्पिक मध्ये भारताकडनं 84 खेळाडू खेळायला गेले होते. ठीक आहे, आणि ते टोटल 12 स्पोर्ट्स खेळणार होते. किती स्पोर्ट्स, तर 12 स्पोर्ट्स खेळणार होते. आणि क्लोजिंग सेरेमनीमध्ये फ्लॅग बेरर्स कोण होते, तर कोण होते, तर हरविंदर सिंग आणि प्रीती पाल. कोण, हरविंदर सिंग आणि प्रीती पाल. ठीक आहे, पुढे
पॅरिस पॅराऑलिम्पिकसाठी शेप डे मिशन कोण होतं भारताचं? तर कोण होतं? सत्यप्रकाश सांगवानजी. ठीक आहे. आणि नॉर्मल ऑलिम्पिकसाठी शेप डे मिशन कोण होतं? तर गगन नारंग. भारताचा महान शूटर, काय नाव त्याचं? तर गगन नारंग हे होते. ठीक आहे. पुढे 2024चा महिलांचा जो T20 वर्ल्ड कप आहे क्रिकेटमधला, तो कुठल्या देशामध्ये झाला? तर तो पहिले होणार होता बांगलादेशमध्ये, पण तो बांगलादेश ऐवजी तर तो कुठे झाला? तर युनायटेड अरब एमिरेट्स किंवा UAE मध्ये झाला. ठीक आहे. आणि UAE मध्ये कुठे? तर दुबई आणि शारजामध्ये झाला. ठीक आहे. का झाला? तर बांगलादेशमध्ये काही कॉन्फ्लिक्ट चालू आहे, त्यामुळे तो UAE मध्ये झाला. ठीक आहे. पण तो ऑर्गनाइज कोणी केला होता? तर तो बांगलादेशनेच ऑर्गनाइज केला होता. पुढे डायमंड लीग 2024 जी स्वित्झर्लंडमध्ये झाली, त्यामध्ये मेन्सच्या जावलिन थ्रोमध्ये गोल्ड कोणी घेतलं? तर कोणी घेतलं? तर अँडरसन पीटर्सने. ठीक आहे. अँडरसन पीटर्स कुठल्या देशाचा खेळाडू आहे? तर हा आहे ग्रेनेडाचा. कुठला? ग्रेनेडा. ज्याला तुम्हाला जर आठवत असेल तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय भेटलं होतं? तर ब्रॉन्झ मेडल भेटलं होतं. हर्षद नदीमला गोल्ड, नीरज चोप्राला सिल्वर आणि अँडरसन पीटर्सला ब्रॉन्झ मेडल भेटलं होतं. ठीक आहे. आता ह्या डायमंड लीग मध्ये सिल्वर मेडल कोणाला भेटलं? तर ते भेटलं नीरज चोप्राला, आणि जे ब्रॉन्झ मेडल आहे ते कोणाला भेटलं? तर जर्मनीच्या जुलियन वेबरला. ठीक आहे. पुढे ICC किंवा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा नवीन अध्यक्ष कोण बनला आहे? तर कोण बनला आहे? तर भारताचे जय शहा. ठीक आहे. आणि ह्यांनी कोणाला रिप्लेस केलं आहे? तर ह्यांनी रिप्लेस केलं आहे ग्रेग बार्कलेजला. कोणाला? ग्रेग बार्कलेज. ठीक आहे. आणि ACCचा कोण बनला आहे? तर ACCचा बनला आहे, पहिला कोण होता? तर पहिले होते जय शहा. ठीक आहे. आणि आता कोण आहे? तर श्रीलंकेचे शामी सिल्वा. काय नाव आहे त्यांचं? श्रीलंकेचे सामी सिल्वा. आता ICCचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर ICCचे हेडक्वार्टर आहे दुबईमध्ये. कुठे? दुबईमध्ये. पुढे वर्ल्ड ॲथलेटिक्स अंडर-20 चॅम्पियनशिप 2024 ही कुठे होणार आहे? तर ही होणार आहे पेरू देशाची राजधानी आहे लिमा, तिथे होणार आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी जे मॅस्कॉट आहे, मॅस्कॉट किंवा काय तर शुभंकर. शुभंकर काय आहे? तर हे एक अस्वल आहे. ठीक आहे. ह्याचं नाव काय आहे? तर रुकुकू. काय नाव आहे? रुकुकू. पुढे हॉकीमध्ये महिलांची जी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ती कुठल्या भारताच्या राज्यामध्ये आता होणार आहे? तर ती होणार आहे बिहारला. बिहारला कुठे? तर बिहारमध्ये राजगीर नावाचं एक शहर आहे, तिथे होणार आहे. ठीक आहे. आता ही महिलांची चॅम्पियन्स ट्रॉफी ही मागच्या वर्षी सुद्धा कुठे झाली होती? तर भारतातच झाली होती. ती कुठे झाली होती? तर रांचीला झाली होती. झारखंडची राजधानी रांचीला. आणि ती कोणी जिंकली होती? तर ती भारताने जिंकली होती. ठीक आहे. आणि जी आता झाली आहे राजगीरमध्ये, तिच्या फायनलला सुद्धा कोण होतं? तर भारतच होतं. आणि जिंकली कोणी? तर ती भारताने जिंकली. कोणाला हरवून जिंकली? तर चायनाला हरवून जिंकली. कितीने? तर 1-0ने हरवून जिंकली. आणि भारताचं हे थर्ड टायटल आहे. ठीक आहे. कशामध्ये? तर वुमन एशिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जी टॉप स्कोरर होती, टॉप स्कोरर, तिचं नाव काय आहे? तर तिचं नाव आहे दीपिका सेहरावत. काय नाव आहे? दीपिका सेहरावत. ठीक आहे. आता ह्या गेमसाठी मॅस्कॉट किंवा शुभंकर काय होतं? तर ही आहे शुभंकर. काय आहे ही? तर एक चिमणी आहे. ठीक आहे. आणि या चिमणीचं नाव काय आहे? तर गुडिया. काय? तर गुडिया. आणि बिहारची जी पहिली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आहे ती सुद्धा कुठे आहे? तर राजगीरला आहे. आता हॉकी इंडियाचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर हॉकी इंडियाचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला. ठीक आहे. पुढे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड हा अवॉर्ड आहे, हा कोणाला दिलेला आहे? तर हा दिलेला आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना. ठीक आहे. आता अशा दोन सेम अवॉर्ड बद्दल मी मागे बोललो. ठीक आहे. ऑलिम्पिक ऑर्डर. ठीक आहे. ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला भेटलेला आहे? तर भारताच्या अभिनव बिंद्रांना. आणि अभिनव बिंद्रा भारताकडनं पहिले खेळाडू आहेत ज्यांना हा अवॉर्ड भेटला आहे. ठीक आहे. पण हे दुसरे भारतीय आहेत. काय? तर दुसरे भारतीय आहेत. पहिली भारतीय कोण होती? तर पहिली भारतीय होती भारताची माजी पंतप्रधान इंदिरा गांधीजी. ठीक आहे. कोण? इंदिरा गांधीजी. आणि जो ऑलिम्पिक लॉरेल अवॉर्ड आहे, ऑलिम्पिक लॉरेल, तो कोणाला भेटलेला आहे? तो भेटला आहे फिलिपो ग्रांडींना. काय? फिलिपो ग्रांडी. आणि फिलिपो ग्रांडी कोण आहेत? तर UNHCRचे ते हेड आहेत. ठीक आहे. युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर रेफ्युजीजचे ते हेड आहेत. ठीक आहे. पुढे आता पॅरिस ऑलिम्पिक सेफ आणि सिक्युअर मध्ये हवेत म्हणून ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला भेटलेला आहे? तर हा भेटलेला आहे लॉरेंट नुनेजना. आता लॉरेंट नुनेज कोण आहेत? तर हे पॅरिसचे पोलीस हेड आहेत. ठीक आहे. हे आहेत लॉरेंट नुनेज. ठीक आहे. कारण ह्यांनी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची जी सिक्युरिटी आहे ती बघितली. ठीक आहे. आणि ऑलिम्पिक मॅनेजमेंटसाठी, कोणासाठी? ऑलिम्पिक मॅनेजमेंटसाठी ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला भेटलेला आहे? तर तो भेटला आहे निकोलस फेरांडना. कोणाला? निकोलस फेरांडा. हे आहेत निकोलस फेरांडा. तर ह्यांची एक कंपनी आहे. काय? सॉलिडेव नावाची एक कंपनी आहे. ठीक आहे. त्यांनी काय केलं? तर ऑलिम्पिकचं मॅनेजमेंट बघितलं. ठीक आहे.
आता हा ऑलिम्पिक ऑर्डर जो अवॉर्ड आहे तो आयओसीने किंवा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने द्यायला कधी सुरुवात केली, तर 1975 साली त्यांनी पहिल्यांदा ऑलिम्पिक ऑर्डर दिला. ठीक आहे. आणि तो फक्त भारताच्या 2 लोकांना भेटला आहे. मी मागे सांगितलं कोण, अभिनव बिंद्रा आणि इंदिरा गांधीजी. पुढे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप किंवा WTC, ज्याची फायनल 11 जून ते 15 जून मध्ये होणार आहे. ठीक आहे. कधी, तर 2025 साली. तर त्याआधी लक्षात घ्या, ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही तिसरी वेळ आहे. ठीक आहे. पहिली ती कोणामध्ये झाली होती, तर इंडिया वर्सेस न्यूझीलंडमध्ये झाली होती. ठीक आहे. आणि जिंकली कोणी होती ती, तर न्यूझीलंडने जिंकली होती. दुसरी कोणामध्ये झाली होती, तर ती सुद्धा इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. ठीक आहे. आणि ती जिंकली कोणी होती, तर ती जिंकली होती ऑस्ट्रेलियाने. ठीक आहे. आणि आता ही जी तिसरी आहे ती कुठे होणार आहे, तर ती होणार आहे लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड. कुठे, तर लंडनला. ठीक आहे. तर अजून डिसाईड व्हायचं आहे की कोण फायनलला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या विषयावर आपण बोलूया. पुढे इंग्लिश चॅनल पोहून पार करणारा सगळ्यात ओल्डेस्ट इंडियन स्विमर कोण बनला आहे, तर कोण बनला आहे, तर सिद्धार्थ अग्रवाल. ठीक आहे. आणि सगळ्यात यंगेस्ट जी पॅरा स्विमर होती ती कोण बनली होती, तर आपण मगाशी बघितलं होतं ती कोण होती, ते GR राय होती. ठीक आहे. पुढे पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये जे पुरुषांची हाय जंप होती, हाय जंप फायनल होती, त्याच्यामध्ये भारताच्या प्रवीण कुमारला गोल्ड भेटलाय. ठीक आहे. आणि त्यांनी किती उंच उडी मारून ते गोल्ड भेटवलेला आहे, तो एक एशियन रेकॉर्ड आहे. ठीक आहे. तर किती उंची उडी मारली आहे त्याने, तर 2.08 मीटर्स. ठीक आहे. ही एवढी उडी मारून त्याने नवीन एशियन रेकॉर्ड सुद्धा सेट केलेला आहे. आता ह्या पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये ओपनिंग सेरेमनीमध्ये जे फ्लॅग बेअरर होते भारताचे, ते कोण होते, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुमित अंतिल आणि कोण, भाग्यश्री जाधव. ठीक आहे. आणि जी क्लोजिंग सेरेमनी झाली, क्लोजिंग सेरेमनीमध्ये कोण होतं, तर हरविंदर सिंग. कोण, हरविंदर सिंग आणि कोण, तर प्रीती पाल. ठीक आहे. आता जो हरविंदर सिंग आहे तो कोण आहे, तर एक तिरंदाज आहे. आणि हरविंदर सिंगला तिरंदाजीमध्ये गोल्ड सुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे. दुसरी जी आहे प्रीती पाल, ती कोण आहे, तर ती धावक आहे. ठीक आहे. आणि तिने सुद्धा महिलांच्या 100 मीटर आणि 200 मीटर रेसमध्ये काय, तर ब्रॉन्झ मेडल जिंकलेली आहे दोन्हीमध्ये. ठीक आहे. आणि प्रीती पाल ही पहिलीच अशी इंडियन आहे जिने पॅराऑलिम्पिक्सच्या ॲथलेटिक्स इव्हेंटमध्ये भारताला 2 मेडल मिळवून दिलेली आहेत. ठीक आहे. तर आता व्यवस्थित लक्षात द्या मी काय बोलतोय, तर भारताला हिने पहिल्यांदाच 2 मेडल मिळवून दिलेले आहेत एका ऑलिम्पिकमध्ये. ठीक आहे. एका पॅराऑलिम्पिकमध्ये. पण ते कशामध्ये, तर ॲथलेटिक्समध्ये. ठीक आहे. पण पहिली भारतीय जिने पॅराऑलिम्पिक्समध्ये 2 मेडल मिळवलेले आहेत एकाच पॅराऑलिम्पिक्समध्ये, ती कोण आहे, तर तिचं नाव आहे अवनी लखेरा. ठीक आहे. हे मी मागे सांगितलं होतं. अवनी लखेरा कशामध्ये, तर शूटिंगमध्ये. ठीक आहे. आणि तिने ही कामगिरी कधी केली होती, तर 2020च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये. ठीक आहे. तिने कुठली मेडल्स जिंकली होती, तर एक गोल्ड जिंकलं होतं आणि एक काय जिंकलं होतं, तर सिल्वर जिंकलं होतं. आणि प्रीती पालने कुठली जिंकली आहेत, तर 2 ब्रॉन्झ जिंकले आहेत. ठीक आहे. आता नॉर्मल ऑलिम्पिक्स मध्ये बोलायला गेलं तर पहिली महिला कोण आहे जिने 2 मेडल्स एका ऑलिम्पिक्स मध्ये जिंकले आहेत, तर तिचं नाव आहे मनू भाकर. ठीक आहे. तिने कोणते मेडल्स जिंकले आहेत, तर 2 ब्रॉन्झ मेडल जिंकले आहेत. कशामध्ये, तर 10 मीटर एअर पिस्टल मध्ये. आता हे तिन्ही सुद्धा बाब व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचा पहिला इंडियन प्रेसिडेंट कोण बनला आहे, कोणाला मान भेटला आहे, तर त्यांचं नाव आहे रणधीर सिंग. ठीक आहे. आता रणधीर सिंग एक महान शूटिंगचे खेळाडू होते. कुठले, तर शूटिंग करायचे. ठीक आहे. आणि त्यांनी 1978 साली जे बँकॉकमध्ये एशियन गेम झाले त्याच्यामध्ये ते सुद्धा ते गोल्ड मेडल घेतलेलं होतं. ठीक आहे. इनफॅक्ट ते पहिलं गोल्ड मेडलिस्ट होते. ठीक आहे. शूटिंगमध्ये एशियन गेम्समध्ये ते पहिले गोल्ड मेडलिस्ट होते. आता हे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते आहे कुवेतमध्ये. कुवेतमध्ये कुठे, तर कुवेतची राजधानी कुवेत सिटीमध्ये. कुठे, कुवेत सिटीमध्ये. ठीक आहे. पुढे आता 2026चे जे एशियन गेम्स होणार आहेत कुठे होणार आहेत, तर कुठे होणार आहेत, तर जपानमध्ये होणार आहेत. ठीक आहे. कुठे, जपानमध्ये, तर आयची नागोया म्हणून एक शहर आहे तिथे होणार आहे. ठीक आहे. आणि हे ऑर्गनाइज कोणी केले आहेत, तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया, जे आपण मगाशी बघितलं रणधीर सिंग त्याचे नवीन हेड बनले. ठीक आहे. तर ह्या गेम्समध्ये डेमॉन्स्ट्रेशन स्पोर्ट किंवा प्रदर्शन खेळ म्हणून कुठल्या इंडियन ट्रेडिशनल खेळाला घेतलं आहे, तर कशाला घेतलं आहे, तर योगासनाला घेतलं आहे. ठीक आहे. तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाची जी नवी दिल्लीला 44वी मीटिंग झाली त्याच्यामध्ये असं डिसाईड करण्यात आलं की योगासन हे 2026च्या एशियन गेम मध्ये प्रादर्शनिक खेळ म्हणून दाखवला जाईल. ठीक आहे. आता ह्या 2026 एशियन गेमसाठी मॅस्कॉट किंवा शुभंकर कोण आहे, तर कोण आहे, तर होनो होन. काय नाव आहे त्याचं, होनो होन. आणि हे काय आहे होनो होन, तर एक टायगर फिश आहे. काय आहे, तर टायगर फिश आहे. आता ह्या 2026 एशियन गेम्स नंतर जे 2030चे एशियन गेम्स होणार आहेत ते कुठे होणार आहेत,
तर ते होणार आहेत कतारची राजधानी दोहामध्ये. कशामध्ये? दोहामध्ये. आणि 2034चे कुठे होणार आहेत? तर सौदीची राजधानी कुठे? तर रियादमध्ये. कशामध्ये? रियादमध्ये. ठीक आहे. वर्ल्ड अंडर-20 ज्युनियर गर्ल्स चेस चॅम्पियनशिप जी गुजरातच्या गांधीनगर या शहरात झाली होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये फिमेल चॅम्पियन कोण बनलेली आहे? तर फिमेल चॅम्पियन कोण आहे? तर भारताची दिव्या देशमुख. ठीक आहे. ही आहे दिव्या देशमुख. अंडर-20 ज्युनियर गर्ल्स चॅम्पियन आहे. ठीक आहे. आणि मेलमध्ये कोण आहे? मेलमध्ये चॅम्पियन कोण झाला आहे? तर काझाबेक नोगरबेक. ठीक आहे. जो की कझाकिस्तान देशाचा हा खेळाडू आहे. ठीक आहे. समजलं? लक्षात ठेवा. पुढे आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी ही कोणाची ऑटोबायोग्राफी आहे? कोणी लिहिली आहे? तर ती रविचंद्रन अश्विनची ही ऑटोबायोग्राफी आहे. ठीक आहे. तर मी मागे सांगितल्याप्रमाणे रविचंद्रन अश्विनने काय केलं आहे? तर 500 विकेट घेणारा तो भारताचा दुसरा खेळाडू बनलेला आहे. ठीक आहे. आणि जगातील 9वा खेळाडू बनलेला आहे. ठीक आहे. कुठल्या मॅचेसमध्ये? तर टेस्ट मॅचेसमध्ये. ठीक आहे. तो आता रिटायर सुद्धा झालेला आहे. ठीक आहे. पुढे मलाबार रिव्हर फेस्टिवल ही जी स्पर्धा आहे जी कायाकेनची चॅम्पियनशिप आहे. ठीक आहे. तर ही कुठे आयोजित केली होती? तर ही केरळाच्या कोझिकोडे किंवा ह्याला मराठीतनं काय म्हणतात? तर कोईकोड. ह्याला ॲक्च्युली प्रोनाऊन्सिएशन कोईकोड आहे, पण इंग्लिशमधनं कोझिकोड असं असते. ठीक आहे. तर इथे आयोजित केली होती. पुढे स्टीफन अवाग्यान मेमोरियल 2024 क्राउन इन जेरमुक अर्मेनिया जी चेस चॅम्पियनशिप झाली ती कोणी जिंकली? तर ती अर्जुन एरेगेसी, भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरेगेसीने जिंकली. ठीक आहे. तर अर्जुन एरेगेसी कुठला आहे? तर अर्जुन एरेगेसी तामिळनाडूचा नाही, कुठला? तेलंगणाचा आहे. ठीक आहे. पुढे पाओ नुर्मी गेम्स 2024 त्याच्यामध्ये जॅव्हलिनमध्ये गोल्ड मेडल कोणी जिंकलेलं आहे? तर कोणी जिंकलेलं आहे? तर नीरज चोप्राने जिंकले आहे. ठीक आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित केली होती? तर तुर्कू फिनलँडमध्ये आयोजित केली होती. ठीक आहे. या गेममध्ये नीरज चोप्राने किती भाला फेकला? तर 85.77 मीटरमध्ये. ठीक आहे. समजलं? पुढे भारताचे 4 आर्म फोर्सेसचे मेडिकल सर्व्हिसेसचे डॉक्टर ज्यांनी जवळपास 32 मेडल हे जिंकलेले आहेत. कुठे? तर वर्ल्ड मेडिकल अँड हेल्थ गेम्समध्ये. कुठे? तर ही स्पर्धा झाली होती सॅन ट्रोपेज फ्रान्सला. ठीक आहे. सॅन ट्रोपेज फ्रान्सला ह्यांनी 32 मेडल जिंकलेले आहेत फक्त 4 जणांनी. ठीक आहे. तर ह्यांचं नाव काय आहे? तर एकाचं नाव आहे संजीव मलिक, एकाचं आहे अनिश जॉर्ज, तिसऱ्याचं आहे स्टीफन सेबॅस्टियन आणि चौथीचं आहे डॅनियल जेम्स. हे आहे डॅनियल जेम्स. ठीक आहे. पुढे फ्रँक डकवर्थ ज्यांचं आत्ताच निधन झालेलं आहे, ज्याने एका मेथडचं इन्व्हेन्शन केलं होतं. कुठली मेथड होती ती? डकवर्थ लुईस टर्न मेथड. ठीक आहे. तर हे एकटेच होते का? तर नाही. डकवर्थ सुद्धा होते, लुईस सुद्धा होते आणि स्टर्न सुद्धा होते. तर ही मेथड कुठल्या खेळासाठी त्यांनी दिली होती? तर ही मेथड ही क्रिकेटसाठी दिली होती. तर फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस हे कुठल्या देशाचे आहेत? तर इंग्लंड देशाचे होते. सॉरी. आणि त्या दोघांचंही सुद्धा निधन झालेलं आहे. ठीक आहे. तिसरे होते स्टर्न जे कुठल्या देशाचे होते? तर ऑस्ट्रेलिया देशाचे होते. ठीक आहे. आणि ते एक स्टॅटिस्टिशियन होते. ठीक आहे. पुढे T20 वर्ल्ड कपमध्ये 2 हॅट्रिक घेऊन पहिला प्लेअर बनण्याचा मान कुठल्या खेळाडूला भेटला? किंवा कुठल्या खेळाडूने हिस्ट्री बनवली किंवा इतिहास घडवला? कोण होता तो प्लेअर? तर पॅट कमिन्स. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने 2 हॅट्रिक घेतल्या. ठीक आहे. समजलं? पुढे फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच 2024 डी गुकेश आणि डिंग लेरेनमध्ये कुठे होणार आहे? तर कुठे झाली ती? सॉरी, कुठे झाली? तर ती झाली सिंगापूरमध्ये. ठीक आहे. कोण जिंकलं? तर डी गुकेश जिंकला. ठीक आहे. आणि तो काय झाला? तर वर्ल्ड चॅम्पियन झाला. ठीक आहे. पुढे लिओन मास्टर चेस चॅम्पियनशिप 10th टाइम कोणी जिंकली? तर कोणी जिंकली? तर भारताचे महान खेळाडू विश्वनाथन आनंद ह्यांनी जिंकली. ठीक आहे. तर विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले ग्रँड मास्टर आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी 5 वेळा जी वर्ल्ड चॅम्पियनशिप मागे मी सांगितली डी गुकेशने जिंकली ती 5 वेळा जिंकलेली आहे. किती वेळा? 5 वेळा. म्हणजेच काय? तर हे चेसचे सचिन तेंडुलकर आहेत. ठीक आहे. समजलं? पुढे 2024चा ICC T20 वर्ल्ड कप जो भारताने जिंकला, साऊथ आफ्रिकेला हरवून भारताने जिंकला. तर त्याआधी भारताने कुठल्या साली हा वर्ल्ड कप जिंकला होता? तर भारताने वर्ल्ड कप हा 2007 साली जिंकला होता. ठीक आहे. म्हणजेच काय? तर 17 वर्षानंतर भारताने ICC T20 वर्ल्ड कप हा जिंकला आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जी शेवटची मॅच झाली होती त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच कोण होता? तर मॅन ऑफ द मॅच होता विराट कोहली. आणि मॅन ऑफ द सिरीज कोण होता? किंवा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण होता? तर जसप्रीत बुमराह. ठीक आहे. पुढे 2024 साली झालेली एशियन बिलियर्ड चॅम्पियनशिप ध्रुव सितवाला यांनी जिंकली. ठीक आहे. तर ही स्पर्धा कुठे ऑर्गनाईज केली होती? तर कुठल्या देशात झालेली होती ही? तर सौदीची राजधानी रियादमध्ये झाली होती. ठीक आहे. आणि ह्यामध्ये ध्रुव सितवालाने कोणाला हरवलं? तर आपला महान खेळाडू पंकज अडवाणीला हरवलं. ठीक आहे. आणि ध्रुव सितवाला एशियन बिलियर्ड चॅम्पियनशिप जिंकले. ठीक आहे. आता फिमेलमध्ये ही स्पर्धा कोणी जिंकली? तर फिमेलमध्ये ही स्पर्धा
अनुपमा रामचंद्रम, कोण? अनुपमा रामचंद्रम हिने जिंकली. ठीक आहे, म्हणजे भारताच्या दोन्ही प्लेयरने ही स्पर्धा जिंकली. ठीक आहे. पुढे, कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटने इन्क्लुझिव्ह स्पोर्ट्स मॅन्युअल आणला आहे, जेणेकरून जे डिफरंटली एबल चिल्ड्रन असतील त्यांच्यामध्ये जर कुठलं स्पोर्टिंग टॅलेंट असेल ते सुद्धा शोधायला मदत होईल. ठीक आहे, तर कोणी आणलं आहे असं इन्क्लुझिव्ह स्पोर्ट्स मॅन्युअल? तर कुठल्या राज्याने आणलं आहे? तर ते केरलाने आणलेलं आहे. ठीक आहे, आणि केरला हे भारताचं पहिलं स्टेट बनलेलं आहे. ठीक आहे, असं मॅन्युअल आणणार. ठीक आहे. पुढे, 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी इंडियाचा शेप डे मिशन कोण होता? तर ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट गगन नारंग हे इंडियाचे शेप डे मिशन होते. ठीक आहे, तर शेप डे मिशनचं काम काय असतं? तर खेळाडूचं वेलफेअर बघणं. ठीक आहे, आणि पुढे तुम्हाला माहिती आहे PV सिंधू आणि शरद कमल काय होते? तर ओपनिंग सेरेमनीमध्ये फ्लॅग बेरर होते. आणि टॉर्च बेरर कोण होतं? तर अभिनव बिंद्रा. ठीक आहे, आणि क्लोजिंग सेरेमनीमध्ये कोण होतं? तर मनु भाकर आणि P श्रीजेश. ठीक आहे. पुढे, मुचू चिश हे 7453 मीटरचं शिखर किंवा पहाड हा आधी कोणीच सर केला नव्हता किंवा ह्याच्यावर कोणीच आधी चढाई केली नव्हती. तर ती फायनली 3 माणसांनी चढाई केलेली आहे. ठीक आहे, तर हा पहाड किंवा हे शिखर कुठल्या देशामध्ये आहे? तर हे शिखर जे आहे ते पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे, पाकिस्तानच्या काराकोरम रेंज आहे ना, तिथे आहे. ठीक आहे, आणि ते जे 3 व्यक्ती आहेत ते कोण आहेत? झडनेक हॅक, रॅडोस्लाव ग्रो आणि जारोस्लाव बान्स्की. ठीक आहे, हे कुठल्या देशाचे आहेत? तर हे आहेत चेक गणराज्य किंवा चेक रिपब्लिक. ठीक आहे. पुढे, भारताचा नितीश सिंग जो पहिला इंडियन बनण्याचा त्याला मान भेटला आहे, ज्यांनी माउंट किनाबलूची सर्वात फास्ट चढाई केली. ठीक आहे, 19 तासामध्ये. ठीक आहे, तर माउंट किनाबलू कुठल्या देशाचं हायेस्ट पीक आहे? तर माउंट किनाबलू हे मलेशियाचं हायेस्ट पीक आहे. ठीक आहे, मलेशिया देशाचं हायेस्ट पीक आहे कुठलं आहे? तर माउंट किनाबलू. ठीक आहे, तर हा आहे नितीश सिंग आणि कुठला आहे? तर UPचा आहे. ठीक आहे. 2024ची कोपा अमेरिका चॅम्पियनशिप कोणी जिंकली? आता कोपा अमेरिका कुठे होते? तर नॉर्थ अमेरिका, सेंट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ह्या 3 खंडामध्ये ही कोपा अमेरिका ही स्पर्धा होते. ह्या 3 खंडातले जेवढे देश आहेत त्याच्यामध्ये कोपा अमेरिका ही स्पर्धा होती. ठीक आहे, तर ही स्पर्धा कोणी जिंकली? तर ही स्पर्धा कोलंबियाला हरवून कोणी जिंकली? तर अर्जेंटिनाने जिंकली. ठीक आहे, मेसीची टीम. ठीक आहे, आणि ही अर्जेंटिनाने किती वेळा जिंकली? तर ही 16व्या टाइम जिंकली, म्हणजे 16व्या वेळा जिंकली, आणि हा एक रेकॉर्ड आहे. ठीक आहे, आता ह्या स्पर्धेमध्ये जो बेस्ट प्लेयर होता तो कोण होता? तर कोलंबियाचा जेम्स रॉड्रिगज. कोण होता? कोलंबियाचा जेम्स रॉड्रिगज. ठीक आहे. पुढे, विम्बल्डनचं मेन सिंगल टायटल कोणी जिंकलं? आता मी तुम्हाला हे मगाशीच सांगितलंय कोणी जिंकलं विम्बल्डनचं, तर कार्लोस अल्कराजने. ठीक आहे, आणि फिमेलमध्ये कोण जिंकलं? तर बार्बोरा क्रेकिझोवाने. ठीक आहे, ही आहे बार्बोरा क्रेकिझोवा. ठीक आहे. पुढे, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आणि कुठल्या देशाची नॅशनल ऑलिम्पिक कमिटी इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स गेम्समध्ये 2025 साली ऑलिम्पिक ठेवणार आहेत? म्हणजे गेम्सचा सुद्धा आता ऑलिम्पिक येणार आहे, आणि ते 2025 मध्ये कुठे होणार आहे? तर ते होणार आहे सौदी अरेबियामध्ये. ठीक आहे, समजलं? इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर लॉझेनला आहे. कुठे आहे? लॉझेन कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमध्ये आहे. ठीक आहे. पुढे, युरो कप कोणी जिंकला 2024चा? तर मी मगाशी सांगितलं तो कोणामध्ये झाला होता? तर स्पेन आणि इंग्लंडमध्ये झाला होता, आणि जिंकले कोण? तर स्पेन जिंकली. ठीक आहे, ह्या स्पर्धेचं मॅस्कॉट काय होतं? तर टेडी बियर होता. ठीक आहे, मॅस्कॉट किंवा शुभंकर काय होता? तर टेडी बियर होता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होता? तर स्पेनचा रॉड्री होता, आणि उभरता खेळाडू कोण होता? तर लॅमी यमाल हा होता. ठीक आहे. पुढे, खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन कीर्ती, आपण मगाशी बघितलं कीर्ती, त्यामध्ये किती एज ग्रुपच्या मुलांना घेतलं जाणार आहे? 9 ते 18 वर्षाची जी मुलं आहेत त्यांनाच फक्त ह्या कीर्ती इनिशिएटिव्हनुसार किंवा प्रोग्रामनुसार सिलेक्ट केलं जाणार आहे. ठीक आहे. पुढे, वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंड 2024 म्हणजे जे रिटायर खेळाडू झालेले आहेत क्रिकेटमधले त्यांची एक स्पर्धा झाली. ठीक आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप. त्यामध्ये जगातल्या 6 टीम ह्या पार्टिसिपेट झाल्या होत्या. कोण कोण? इंडिया, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान. ठीक आहे, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान. तर ही स्पर्धा कोणी जिंकली? तर ही स्पर्धा जिंकली इंडियन चॅम्पियन्स टीमने, म्हणजे आपल्या इंडियाने जिंकली. ठीक आहे, पण त्याने विचारलं ही स्पर्धा आयोजित कोणी केली होती? तर ही स्पर्धा आयोजित कोणी केली होती? तर इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डने केली होती. ठीक आहे, आणि ती कुठे आलेली होती? तर इंग्लंडमध्ये आली होती. ठीक आहे, आणि जी फायनल झाली होती ती फायनल कोणामध्ये झाली होती? तर इंडिया आणि पाकिस्तानमध्ये झाली होती. ठीक आहे, आणि फायनल कुठल्या स्टेडियमवर झाली होती? तर बर्मिंगहम स्टेडियम, इंग्लंड. ठीक आहे, इंग्लंडच्या बर्मिंगहमला एक स्टेडियम आहे, तिथे झाली होती. ठीक आहे, आणि पाकिस्तानचा कॅप्टन कोण होता याच्यामध्ये? तर युनिस खान होता, आणि इंडियाचा कोण होता? तर युवराज सिंग होता. आणि मॅन ऑफ द मॅच कोण झाला होता शेवटच्या मॅचमध्ये? तर अंबाती रायडू होता, आणि मॅन ऑफ द सिरीज कोण होता? तर युसुफ पठाण होता.
ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे पहिल्या एशियन मेन्स, ठीक आहे, ज्यांना इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये जागा भेटली. ठीक आहे, तर कोण आहेत ते? तर ते दोघं जण आहेत. ठीक आहे, ॲक्च्युली हे तिघं जण आहेत, पण एशियाचे हे दोघंच जण आहेत. आणि ते पण कोण? तर इंडियाचे आहेत. कोण? तर लिएंडर पेस आणि विजय अमृतराज. ठीक आहे, तर इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम ही संघटना कुठे आहे? तर ही संघटना US मध्ये. ठीक आहे, ह्याचं त्यांना मेंबरशिप भेटली. ठीक आहे, कोणाला? तर लिएंडर पेस आणि विजय अमृतराज. ठीक आहे, आणि तिसरा कोण आहे? तर तिसरा आहे रिचर्ड इव्हान्स. ठीक आहे, हा ब्रिटनचा आहे. ठीक आहे, हा खेळाडू नाही मिळत. हा कोण आहे? तर टेनिसचा पत्रकार आहे. काय नाव आहे त्याचं? रिचर्ड इव्हान्स. पुढे भारताचा बेस्ट फुटबॉल प्लेअर कोण आहे मेन्समध्ये? ठीक आहे, AIFFने त्यांना अवॉर्ड दिलेला आहे. ठीक आहे, तर कोण आहे? तर लालिनझुला चांगटे. हा आहे लालिनझुला चांगटे. ठीक आहे, आणि फिमेल कोण आहे? फिमेल बेस्ट प्लेअर, तर तिचं नाव आहे इंदुमती कथिरासेन. इंदुमती कथिरासेन कुठली आहे? तर ही तामिळनाडूची आहे. आणि लालिझुला चांगटे कुठला आहे? तर मिझोरम ह्या राज्याचा आहे. पुढे एशियन पॅरालिम्पिक कमिटी ह्याने साऊथ एशियासाठी सब रिजनल रिप्रेझेंटेटिव्ह नियुक्त केलं आहे. कोण आहे? तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं आहे, डॉक्टर दीपा मलिक. ठीक आहे, आणि दीपा मलिक कोण होत्या? तर पहिल्या पॅराऑलिम्पिक मेडलिस्ट होत्या. ठीक आहे, समजलं, भारतासाठी पहिल्या पॅराऑलिम्पिक मेडलिस्ट. ठीक आहे, डॉक्टर दीपा मलिक. पुढे भारताच्या मेन फुटबॉल टीमसाठी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने कोणाची न्यू हेड कोच म्हणून नियुक्ती केली आहे? तर हेड कोच म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर मानोला मार्केज. ठीक आहे, तर मानोला मार्केज हे कुठल्या देशाचे आहेत? तर स्पेन ह्या देशाचे आहेत. ठीक आहे, आणि त्यांनी खूप प्रतिष्ठित संघांना कोचिंग दिलेली आहे. ठीक आहे, ते कोच राहिलेले आहेत. पुढे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने कोणाला ऑलिम्पिक ऑर्डर दिलेली आहे? तर ही ऑलिम्पिक ऑर्डर हा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर अभिनव बिंद्राला भेटलेला आहे. आणि तो भारताचा पहिला खेळाडू बनलेला आहे ज्याला ऑलिम्पिक ऑर्डर भेटलेली आहे. ठीक आहे, पण ह्या आधी सुद्धा ऑलिम्पिक ऑर्डर मिळालेली आहे. कोणाला भेटलेली आहे? तर इंदिरा गांधींना भेटलेली आहे. कोणाला? इंदिरा गांधींना. ठीक आहे, पण तो पहिला खेळाडू आहे. ठीक आहे, जर खेळाडू हा शब्द काढला तर तो दुसरा होणार. ठीक आहे, ज्याला ऑलिम्पिक ऑर्डर ही भेटलेली आहे. ठीक आहे, समजलं. पुढे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने IOC मेंबर म्हणून इंडियातनं कोणाला चॉईस केलेलं आहे? तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं कोणाला चॉईस केलेलं आहे? तर नीता अंबानींना. ठीक आहे, आणि मागे सुद्धा टोकियोमध्ये सुद्धा त्यांना सिलेक्ट केलं होतं. ठीक आहे, हे त्यांची दुसरी वेळ आहे. ठीक आहे, पॅरिससाठी. पुढे 2034 मध्ये विंटर ऑलिम्पिक्स आणि पॅराऑलिम्पिक्स गेम्स हे कुठल्या देशामध्ये होणार आहेत? तर हे कुठल्या देशामध्ये आयोजित केले जाणार आहेत? तर सॉल्ट लेक सिटी. ठीक आहे, हा देश नाही आहे, तर हा US मध्ये एक सिटी आहे. ठीक आहे, तिथे आयोजित केले जाणार आहेत. पण त्याआधी 2026 मध्ये हे कुठे होणार आहेत? तर इटलीचे 2 शहर आहेत. कुठली? तर मिलान आणि कॉर्टिना. काय नाव आहे? मिलान आणि कॉर्टिना. ठीक आहे, आणि 2030 मध्ये ते कुठे होणार आहेत? तर फ्रेंचमध्ये. कुठे होणार आहेत? तर फ्रेंच अल्प्समध्ये होणार. कुठे? फ्रेंच अल्प्स. ठीक आहे, फ्रेंचच्या पहाडामध्ये. ठीक आहे, पुढे क्रिकेटमध्ये महिलांचा जो एशिया कप होतो T20 तो पहिल्यांदा कोणी जिंकलेला आहे? तो पहिल्यांदा हा श्रीलंकेने जिंकलेला आहे 2024 साली. ठीक आहे, पण इकडे तुम्ही बघाल व्यवस्थित तर तो भारताने 7 वेळा जिंकलेला आहे. ठीक आहे, फक्त 2दाच भारताच्या हातातून निसटलेला आहे, 2018 साली आणि 2024 म्हणजे आता. ठीक आहे, तर ह्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅच कोण होती शेवटच्या मॅचला? तर हर्षिता सामोरा विक्रमा. ठीक आहे, काय नाव होतं तिचं? हर्षिता सामोरा विक्रमा. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होती? तर चामरी अट्टापट्टू. काय नाव आहे तिचं? तर चामरी अट्टापट्टू. ठीक आहे, ही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होती. आणि फायनल कोणामध्ये झालेली? तर श्रीलंका वर्सेस इंडियामध्येच फायनल झालेली. ठीक आहे, पुढे तर चला अशा प्रकारे आपण स्पोर्ट्स अफेअरवरील आपला दुसरा पार्ट संपवलेला आहे. तिसरा पार्ट सुद्धा मी लवकरात लवकर अपलोड करतो जेणेकरून आपले पूर्ण 1 वर्षाचे स्पोर्ट्स अफेअर हे होऊन जातील. ठीक आहे, आणि तुमचे 1 ते 2 मार्क हे फिक्स होतील. ठीक आहे, तर चला जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.